बारामती विधानसभेची पोटनिवडणूक सुरुवातीला बिनविरोध होईल असं चित्र होतं. मात्र सध्याची स्थिती जर बघितली तर ही पोटनिवडणूक आहे ती बिनविरोध होणार नाही असं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या निवडणुकीत आपला उमेदवार देणार नाही. मात्र असं असलं तरी महाविकास आघाडीमधील काँग्रेस हा मात्र या ठिकाणची निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी ही निवडणूक लढवण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलाय अशी माहिती आता पुढे येते. आणि या संपूर्ण घडामोडींवर बारामतीकरांना काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहे. मी सध्या बारामतीमध्ये आणि बारामतीकर या ठिकाणी उभे आहेत. काय वाटतं सध्या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागलेली आहे आणि ही निवडणूक व्हावी की बिनविरोध व्हावी? एकतर खूप दुर्दैवी बाबा की आम्हाला परत एकदा पोटनिवडणुकीला पहिल्यांदा सामोरं जावं लागतंय आणि ही बिनविरोध व्हायलाच पाहिजे हे त्रिकालबाधी सत्य व्हावीच. म्हणजे सगळ्यांचं मत आहे. कुठलं लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत जरी विचारलं ना तुम्ही हे बिनविरोधच व्हायला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे. नवीन तर संपूर्ण महाराष्ट्राचं मत आहे. काँग्रेसचं असं मत आहे की ही निवडणूक लढवली पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? मतदान झालं पाहिजे, निवडणूक लागली पाहिजे की नाही झाली पाहिजे? का बिनविरोध झाली पाहिजे? आता पवार फॅमिली उत्कृष्ट काम करणारे आहेत सर्व जनतेसाठी आणि सर्वसामान्य जनता त्यांना भरघोस मताने विजयी करणार जरी निवडणूक लागली तरी. तुमचं काय मत आहे? आता तुम्ही तर काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात, अजित पवार गटाचे. काँग्रेस म्हणते आम्ही ही निवडणूक लढवणार, लोकशाही आम्हाला टिकवायची आहे. पटतंय का आताचं भावनिक वातावरण आहे अशा भावनिक वातावरणात निवडणूक लावणं? कसं आहे माहिती आहे का, आता बाप माणूस जो होता बारामतीचा विठ्ठल आमचा आज नाही आहे बारामती, अजितदादा. आता ती गेल्यानंतर आमची माय माऊली म्हणून सुनीत्रा वहिनी पवार आहे आणि फॅमिलीतली आम्ही सगळी बारामतीकर. आज फॅमिलीची सदस्य म्हणून बारामतीकर म्हणून आम्ही माय माऊली आमची सुनीत्रा वहिनींच्या बरोबर ही बारामतीकराची कर म्हणून जनता त्यांच्या बरोबर राहणार. आता राहिला विषय काँग्रेस, अनेक लोक इथं येऊन फॉर्म भरणार आहेत, अर्ज दाखल करणार आहेत, केलेले पण आहेत. ज्याला दाखल करायचं त्याला दाखल करायचा, ज्याला त्याला अधिकार आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आमची प्रामाणिक इच्छा आहे बारामतीकरांची की ही बिनविरोध झाली पाहिजे. परंतु आदाकादाची जर निवडणूक लागली तर मला असं वाटतं की बारामतीकर त्यांना एक सत्काराचा कार्यक्रम घेतील, हार आणि नारळ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करून कोणाचा सत्कार करतील? जी कोण उमेदवार इथं राहील त्या उमेदवाराला अतिशय चांगल्या पद्धतीचा सत्कार करून बारामतीकर त्यांना त्यांच्या घरपोच करतील एवढं मात्र खात्री आहे. कारण बारामतीकर तेवढी हुशार आहे, कारण दादांच्या विचाराचा हा मतदार राजा आहे. पाठीशी उभा राहतील असं तुम्हाला म्हणायचं. तुम्ही कोणत्या पक्षाचं समर्थन करता? कोणत्या पक्षाशी निगडीत आहे? राष्ट्रवादीचे. राष्ट्रवादीचं. मग ही निवडणूक लागली पाहिजे का नाही लागली पाहिजे? नाही लागली पाहिजे. का बरं? बिनविरोध झाली पाहिजे. कशासाठी बिनविरोध करायचं? मग दादाने काम केलंय, दादाचं काम आहे बारामती, त्याच्यामुळे. काय काँग्रेस म्हणते या ठिकाणची निवडणूक लढवायची, लक्ष्मण हाके म्हणतात निवडणूक लढवायची, बिनविरोध नाही झाली पाहिजे. दुखवटा पवार कुटुंबाला 3 दिवसाचा होता, ते शपथ घेतात. मग सामान्य जनतेला दुखवटा आहे का? तुमचं काय मत आहे यावर? लोकशाही पद्धतीने ते बोलतात, पण 3 दिवसाचा दुखवटा पवारांना नव्हता. ते परिस्थिती होती. कुणाला वाटत नाही स्वतःचा नवरा जाऊन मुख्यमंत्री व्हाई, कुठल्याच म्हणजे महाराष्ट्राच्या स्त्री जातीला असं कुणाला वाटणार नाही, मानणारे आहेत. आणि त्या हाकांना बी सांगा आणि काँग्रेसला सांगा उभा राहावा, डिपॉझिट जप्त करू. ही बारामतीकरांचे इलेक्शन आहे. बारामती काय आया गायचे नाही, पवारांचे आहे आणि दादांचेच असणार आणि दादाचं काम बोलतंय. इथं काय बाहेरचे लोक येऊन चेष्टा जर करत असली तर आम्ही बारामतीकर दाखवतोय. माग दाखवला या का पडळकराला, पण तेव्हा तर दादा होते, आता तर दादा गेले तरी आम्ही सगळी बहिणींच्या पार दादांच्या दादा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाच्या माग आहे आणि विक्रमी मताने निवडून देऊ वहिनींना. कुणाच्यात आहे नाही हाके खाके कोण उभा राहत, त्यांना आज लोकशाही त्यांनी उभं राहावं, त्याच्याबद्दल आम्हाला कुणाचं काय नाही. पण डिपॉझिट नाही जर जप्त केलं ना तर मी अर्धी मूछ कापून फिरीन. मी स्वतः अरविंद सर्जेराव बगाडे, कुणी बी वरावा. आणि काँग्रेसवाली काय आत्मविश्वास कामच आहे पवारांचं. अहो दुःखाचं डोंगर बारके बारके पोर रडतात आणि दादाच्या नावानी रस्त्याने चालले होती, झाडं बिडं बघितलं होतं दादानी काय केलं. दादा म्हणजे बारक्या केली जाते ही निवडणूक, हे म्हणतात तसं लहान मुलं रडतायत वगैरे. पवारांचीच बारामती आहे, भावनिक केली जाते निवडणूक. भावनिक वगैरे नाही, पण कामच आहे.
तळागाळातल्या लोकांशी त्यांचा संबंध आहेत. ज्यांना तळागाळातल्या लोकांना त्यांनी मोठे केले, तळागाळातल्या लोकांना धावणारे मंडळ सगळे हे पवार घराणं, दुसरं कोणीच नाही. इथं म्हातारे बाबा बसलेत. काय किती वय आहे आता? 80. भरपूर दिवस मतदान केलंय. हो. पोटनिवडणूक लागली तर कसं चित्र असेल या ठिकाणी? म्हणजे आता पोटनिवडणूक लागली तर म्हणजे जर निवडणूक लागली तर पोटनिवडणूक तर लागलेली आहे, पण जर या ठिकाणी काँग्रेसने उमेदवार दिला आणि लक्ष्मण हाके म्हणतात की ओबीसीचा पण उमेदवार असेल, ते असतील किंवा कोण असेल माहित नाही, पण जर अशा पद्धतीची निवडणूक येतं लागली तर काय चित्र असेल? क्षेत्राला काय, ज्याला उभं राहायचंय त्यांनी राहू शकतात, कोणाला प्रत्येकाला अधिकार आहे उभं राहायचा, पण पवाराशिवाय कोणच निवडून येणार नाही. कशामुळं असं? त्यांचेच मागे लोक आहेत, त्यांची कामं बघून कामाला महत्व आहे. लोकांना नोकऱ्या, ही उद्योग, बारामतीची सुधारणा, त्यामुळं पवाराशिवाय निवडून कुणीच येऊ यांचं शकत. काम नाही म्हणायचं कुणाचं हे काँग्रेस असेल किंवा ओबीसी म्हणतात लक्ष्मण हाके वगैरे. अहो, काम असेल ना त्यांच्या भागात, बारामतीत कुठं काम आहे? आणि आमच्या ओळखीचे सुद्धा नाहीत. अच्छा. कधी फोटो बघितला असेल कोणा की विसरून बी आम्ही गेलो, म्हणजे असं म्हणायचं. त्यामुळे स्थानिक उमेदवाराला प्राधान्य राहील. स्थानिक उमेदवाराला आणि सुधारणा केलेलं महत्व आहे ना. स्थानिक असलं म्हणून काय घरातला नाही, पण सुधारणा ही केलेली सगळे अख्ख्या जिल्ह्याला, भारत देशाला दिसते, बरोबर. मोदीला सुद्धा दिसते, आणि मोदीने सुद्धा राहिलेली कामं करायला परवानगी दिली. त्यामुळं इतरही लोक आहेत माझ्याबरोबर. काय होईल या ठिकाणी जर काँग्रेसने निवडणूक लढवली तर काय चित्र असेल? खरं तर तुम्ही बघितलं असेल की बारामतीमध्ये, आणि बारामती किंवा महाराष्ट्र असेल, आम्ही अजून आदरणीय अजितदादांच्या दुःखातनं बाहेर निघालेलो नाही, तरी पण तिथं पोटनिवडणूक लागलेली, त्याला सामोरं जावं लागेल. उभा राहायचा प्रत्येकाला अधिकार आहे, घटनेने अधिकार दिलाय, ज्याला उभा राहायचंय त्यांनी उभा राहावं. पण आमचं म्हणणं आहे की उगाच कुणाला तरी विनंत्या करायच्या, तू फॉर्म भरू नको, बिनविरोध होऊ दे, ज्याला भरायचा ना फॉर्म त्यांनी भरावं, आमचं म्हणणं आहे. म्हणजे बारामतीतल्या नागरिकांचं असेल किंवा आमचं असेल, लय कुणाच्या मागे लागायची आम्हाला गरज नाही. आम्हाला ज्यांनी पाठिंबा दिलाय, वहिनी साहेब तिथं उभा राहणार आहेत, वहिनी साहेबांना ज्यांनी पाठिंबा दिलाय त्याचं स्वागत आहे, त्याचा आम्ही आभारच मानू. पण ज्याला उभा राहायचंय ना त्यांनी खरंच उभा राहावं, त्याचा माज मोडण्याचं काम सुद्धा ह्या वेळेस आम्ही बारामतीकर करू. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून तुम्ही चॅलेंज देता विरोधकांना? आहे 100% चॅलेंज. अहो, बारामतीत काम आहे, दादाचं काम आहे, त्यांच्या पवार कुटुंबाचं, फॅमिलीचं काम आहे, आणि एवढा विकास, म्हणजे बारामतीकडं विकास कसा करायचा हे बारामतीत जाऊन बघा म्हणून प्रत्येक पक्षाची लोक सांगतात, आणि तो विकास बघून, बारामतीचा विकास बघून लोक बाहेर आपली गावं त्या पद्धतीने करायचं असं ठरवतात, म्हणजे अजितदादांचं काम बघून. आणि त्या दादांचं आम्ही कामावर मतदान मागणार आहे, भावनिकतेवर नाही, कामावर मागणार आहे, कारण काम आहे त्यांचं. आणि तुम्ही काँग्रेसचं म्हणत असाल, काँग्रेसच्या आयुष्यात बारामतीत एक पंचायत समिती, नगरपालिका, जेडपीचा सदस्य तरी निवडून आलाय का कधी? त्यांनी उमेदवार द्यायचा, त्यांनी उभा राहू, आम्ही उभा राहू, अरे बिंदास राहावा, ज्याला उभा राहायचंय त्यांनी राहावं. आणि तो हाके का बुके कोण आहे ना दुसरा, त्याला तर मग आमचं तर म्हणणं आहे त्यांनी बी उभा राहावं. त्याचा माज 100% यावेळेस बारामतीतले नागरिक, बारामतीची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. काय मत आहे बारामतीकर म्हणून तुमचं? काय मत आहे? निवडणूक जी आहे ती लागली पाहिजे, बिनविरोध झाली पाहिजे? नाही, निवडणूक लागलेली आहे आणि ती निवडणूक बिनविरोध होणं न होणं हे सर्व पक्षाच्या किंवा संविधानाने ज्या अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारावरती ते उभे राहतील न राहतील. पण मला फक्त विरोधात उभा राहणाऱ्या उमेदवारांना किंवा त्या पक्षातील लोकांना एकच विचारायचं आहे की तुम्ही उभा राहणार आहे ते कोणत्या मुद्द्यावर? म्हणजे आदरणीय सुनेत्रा वहिनींना जो तुम्ही विरोध करणार आहे, म्हणजे विरोधात तुम्ही उमेदवार देणार, तो कोणत्या मुद्द्यावर तुम्ही इलेक्शन लढणार आहे, ही गोष्ट त्यांनी बारामतीकरांसमोर क्लिअर करावी. तुम्ही सांगा कोणता मुद्दा आहे त्यांच्याकडे. आज बारामतीचा विकास भारतात प्रसिद्ध आहे, भारतात आमच्या तालुक्यासारखा तालुका नाही. आज अजितदादांचं काम म्हणलं तर कामच बोलतोय, आणि कामाचाच माणूस होता. आज दादा गेल्यानंतर एक सर्वसामान्य माणसाची इच्छा होती की सगळ्या पक्षांनी मिळून काही गोष्टी बिनविरोध इलेक्शन व्हावं. पण जर काही पक्षांना उमेदवार द्यायचा आहे किंवा लढायचंय तर ती बारामतीकर एक संधी म्हणून बघतील त्याच्याकडे, की बारामतीकर ह्या सुनेत्रा वहिनींच्या विरोधात जर एखादा उमेदवार दिला, समजा ही इलेक्शन बिनविरोध झालं तर बारामतीकरांचं थोडंसं महत्व तिथं लक्षात येणार नाही किंवा मतदारांची काय किंमत ही कळणार नाही. पण हे जर इलेक्शन लागलं आणि ह्या विरोधकांनी इलेक्शन लावावं, ही बारामतीकर एक संधी म्हणून बघतात हे इलेक्शनकडे, की पवार कुटुंबियांवर, अजितदादांवर, सुनेत्रा वहिनींवर, पार्थ दादांवर, जय दादांवर आणि एकूणच राष्ट्रवादी पक्षावर काय प्रेम आहे
हे बारामतीकर दाखवून देतील. आणि जे काही दादांचं स्वप्न राहिलं होतं की बाबा लीड महाराष्ट्रात 1 नंबरचं लीड काय असतं आणि ह्या लीडचा विषय अख्ख्या भारतभर गाजणार, म्हणून उलट इलेक्शन लागलं तर आनंदच आहे आम्हाला, काय अडचण. तर या बारामतीकरांच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. ही निवडणूक लागली तर त्या निवडणुकीकडे एक संधी म्हणून बारामतीकर बघतील आणि मोठ्या मताधिक्यानं सुनेत्रा पवार यांना या ठिकाणी विजयी करतील अशाही भावना या ठिकाणी काहींनी व्यक्त केलेल्या आहेत. ही निवडणूक जर बघितली तर जर ही निवडणूक बिनविरोध झाली नाही आणि या ठिकाणी जर काँग्रेसने उमेदवार दिला तर ही निवडणूक काँग्रेससाठी सुद्धा तेवढी सोपी नसणार आहे. आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके जे म्हणतायत की या ठिकाणची निवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही, ते स्वतः जरी या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले किंवा त्यांनी ओबीसींचा उमेदवार दिला तर त्यांच्यासाठी सुद्धा तितकी सोपी नसणार आहे. देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती.